नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, मग त्या ठिकाणी ऑनलाईन रेशन कार्ड कसे बनवून घ्यायचे, मग त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, त्याचे फायदे काय याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे। रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य सरकारकडून दिले जाते। तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर मग तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही घरबसल्या रेशन कार्ड बनवून घेऊ शकतात। मग ऑनलाईन रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते जाणून घेऊयात। तर मित्रांनो, रेशन कार्डचे प्रकार: पिवळे रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे BPL यांना मिळते। मग त्यांचे उत्पन्न हे 15,000 रुपयापेक्षा कमी असावे, त्यांना हे पिवळे रेशन कार्ड मिळते। केशरी रेशन कार्ड 15,000 रुपयापेक्षा जास्त पण 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले जे कुटुंब आहे त्यांना हे केशरी रेशन कार्ड मिळते। मग पांढरे रेशन कार्ड 1 लाख रुपये आणि त्याहून जास्त उत्पन्न असलेले जे कुटुंब आहे त्यांना हे पांढरे रेशन कार्ड दिले जाते। अशा प्रकारचे हे 3 प्रकार रेशन कार्डचे आहे। मग पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड। मग यामध्ये पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड यांना या ठिकाणी विविध प्रकारच्या सवलती म्हणजे धान्य वगैरे त्यांना दिले जाते। तर मित्रांनो, रेशन कार्ड बनवण्यासाठी पात्रता काय असते, तर अर्जदाराकडे महाराष्ट्रातील किंवा इतर कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड नसावे। जरी तुमचं रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्ड मधील नाव तुमचं कमी केलेलं पाहिजे, तरच तुम्ही रेशन कार्ड काढण्यासाठी पात्र ठरता। मग अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा। रेशन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्नासंदर्भातील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला वरील 3 प्रकारच्या रेशन कार्ड पैकी एक रेशन कार्ड दिले जाईल। मग आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे, तर आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, वीज बिल लागणार आहे, घर भाड्याची पावती, बँक पासबुक, तसेच तुमचं मतदार ओळखपत्र ही लागणार आहे। आणि त्या ठिकाणी नसेल तरी चालेल, पण असले तर आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो। तसेच अर्जदाराचा फोटो या ठिकाणी लागणार आहे। एवढे कागदपत्र आपल्याला ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणार आहे। मग रेशन कार्डचे फायदे कोणते आहेत, तर या ठिकाणी अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते। रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र आहे। पॅन कार्डसाठी अर्ज करताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो। नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी रेशन कार्ड वापरता येते। रेशन कार्डचा वापर बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो। नवीन मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी वापरता येते। तर मग तसेच ज्या शासनाच्या विविध योजना असतात त्या योजनांमध्ये आपल्याला जर भाग घ्यायचा असेल, आपण पात्र ठरायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी वापरले जाते। जसे की लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून संबोधले गेले आहे। तर मित्रांनो, मग आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तर मग मित्रांनो, रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। मग कुठली वेबसाईट, तर rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तिथे साइन इन किंवा रजिस्टर पर्यायावर क्लिक करा। मग त्यानंतर पब्लिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर न्यू युजर साइन अप हिअर वर क्लिक करा। त्या ठिकाणी हे 2 ऑप्शन आहे, त्याच्यापैकी न्यू युजरला, कारण की आपण जर नवीन या ठिकाणी ओपन करत असाल, पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केले नसेल तर न्यू युजरवर आपल्याला क्लिक करावे लागेल। मग नवीन रेशन कार्डसाठी वांट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड वर क्लिक करा। मग त्या ठिकाणी जे 3 ऑप्शन दिसते त्या 3 ऑप्शनपैकी तिसऱ्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे। यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व जी माहिती आहे ती अचूक भरायची आहे। त्यानंतर तुमचा युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी तयार होईल। मग त्या उघडल्या जाणार आहे। मग अकाउंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन वर जाऊन युजर ID या ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा लॉग इन किंवा पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा आधार कार्ड टाकले तरी चालेल। आपण लॉग इन केल्यानंतर आता अप्लाय फॉर न्यू रेशन कार्डला क्लिक करायचं आहे। अप्लाय फॉर न्यू रेशन कार्डला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ॲड मेंबरला क्लिक करायचं आहे। ॲड मेंबरला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी जे सर्वप्रथम तुमचे कुटुंब प्रमुख महिला आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे।
मग आधी फोटो आपला अपलोड करून घ्यायचा आहे। 20 KB पर्यंत ते फोटोची साईज पाहिजे। मग फोटो अपलोड केल्यानंतर महिलेचं नाव मराठीत टाकायचं आहे। नंतर आधार कार्डवरचं नाव जसं आहे तसं इंग्लिशमध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे। मग अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे। मग आपण सर्व माहिती व्यवस्थित भरली की जे ऑप्शन येतील समोर ते आपण क्लिक करायचे आहे। मग आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारे लॉग इन केला जाऊ शकतो। मग एक मेंबरची या ठिकाणी सर्वप्रथम जे प्रमुख आहे त्यांची मेंबरची या ठिकाणी सर्वप्रथम जे प्रमुख आहे त्यांची माहिती भरायची। पण परत ॲड मेंबर करायचे आहे। मग ॲड मेंबर केले की परत दुसऱ्या मेंबरची सर्व माहिती व्यवस्थित भरायची आणि त्यानंतर त्या ठिकाणी सर्वांची नावं एकत्र येतील। मग तुमच्या घरातील सर्व कुटुंब प्रमुखांची तसेच इतर सदस्यांची माहिती या ठिकाणी ॲड केली की मग तुम्ही त्या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे आहे। मग अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते सबमिट करायचे आहे। मग सबमिट केल्यानंतर सबमिट फॉर पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला जे रेशन कार्डसाठी काय जो चार्ज असेल पैसे असेल ते भरायचे आहे। मग अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फी जमा केल्यानंतर तुमची माहिती पडताळणीसाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे जाईल। मग तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड मिळेल। तुमच्या स्टेटसवर तुम्ही चेक करू शकता। तुमचा यूजर ID पासवर्ड टाकून तुम्ही नंतर तुमचे रेशन कार्डची ॲप्लिकेशन फॉर्म मंजूर झाला किंवा नाही झाला, कुठपर्यंत आला, किती दिवस लागणार, काय ते स्टेटसवर आपण चेक करून घेऊ शकतो। तुम्हाला जर पुस्तक पाहिजे असेल रेशन कार्डचं तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन मंजूर होईल त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन काढू शकता आणि पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते पुस्तकही मिळवू शकता। मग अशा पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी तुमचं नवीन रेशन कार्ड घर बसल्या काढल्या जाईल। जर ज्या सदस्यांना किंवा ज्यांना हे जमणार नाही तर किचकट प्रक्रिया आहे फोटो अपलोड करणे, डॉक्युमेंट अपलोड करणे, तर आपण ग्राहक सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र किंवा जे ना कॉम्प्युटर वगैरे जे काम करतात अर्ज भरण्याची त्यांच्या जवळ जाऊन आपण त्या ठिकाणी हा फॉर्म भरून घेऊ शकतो। म्हणजे आपली कुठली त्रुटी किंवा चुकी राहणार नाही आणि आपला फॉर्म त्या ठिकाणी व्यवस्थित भरला जाईल आणि आपल्याला रेशन कार्ड हे मिळेल। तर मित्रांनो यामध्ये आपण ऑनलाईन दुरुस्तीसुद्धा करू शकतो। तर मग अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती। आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। तर मित्रांनो आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।